जय महाराष्ट्र. संपूर्ण जग असेल किंवा आपला भारत देश, आपल्या भारत देशावरती आता जे संकट आलेलं आहे त्या संकटावरती चर्चा होण्यापेक्षा आपल्या पार्लमेंटमध्ये, आपल्या विधानसभेमध्ये कुठल्या गोष्टी चर्चा होते तर धर्मावरती आपण चर्चा करतो. कारण आपल्याकडे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आमदार असतील, खासदार, त्यांच्याकडे घेण्यासारखा विशेषतः मुद्दा नाही असं मला वाटतं. जे सत्ताधारी बसलेले आहेत ना भाजप पक्षाचे, त्यांच्याकडे कोणता असा मुद्दा नाही. त्यांना देशावरती जे संकट आलेले आहे त्यापेक्षा पण महत्त्वाचा जो मुद्दा वाटत असेल तो म्हणजे धर्माचा. आणि आपली जी जनता आहे ही धर्माच्या नावाखाली आपण आंधळे होत चाललेलो आहोत, आपण भक्त बनत चाललेलो आहोत. आपल्याला आत्ता कशाची गरज आहे हे आपण विसरत चाललेलो आहोत. हा विषय काढण्याचं कारण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे बलात्कारी बाबा आसाराम जो इतकी वर्ष जेलमध्ये होता, त्याच्यावरती बरेच गुन्हे नोंद झाले, त्याच्यावरती बलात्कारासारखा, पॉक्सोसारखे सगळे गुन्हे दाखल असताना जेव्हा तो बाहेर आला आता आणि एका मंदिरात जाताना त्याचं जे स्वागत जंगी झालं आहे मंदिरात जाताना ते आपण पाहिलं आहे. आसारामचं जे स्वागत झालेलं आहे म्हणजे आपण इतके हे बाबा लोक आपल्या आया बहिणींचे अब्रू लुटत असताना आपण इतके धर्मवेडे झालेलो आहोत की या बाबांच्या पायी लोटांगण घालत सुटलेलो आहोत. म्हणजे आपण आपली बुद्धी आपण कुठे गहाण ठेवलेली आहे, कोणाकडे गहाण ठेवलेली आहे ह्याचा विचार आपण सर्वसामान्य माणूस करतो की नाही करत. ज्यांच्या आया बहिणींच्या बाबतीत हा गोष्ट घडते जरा त्यांच्या घरामध्ये जाऊन विचारा की त्यांनी कोणता काळ पाहिलेला आहे, कशा प्रकारे ह्या बाबांवरती विश्वास ठेवून आपल्या घरातल्या आया बहिणींना त्यांच्याकडे सत्संगसाठी जेव्हा पाठवलं आणि त्यानंतर ह्या बाबा लोकांनी असं केलं, स्वतःला कृष्णाचा अवतार मानून रासलीला केला त्याने. आणि अशा आसारामच्या पायाखाली लोटांगण घालतात. त्याचं एवढं मोठं जंगी स्वागत करणारा आपला हा भारत देश. आपण कुठे चाललेलो आहेत. त्याचबरोबर काल नगर जिल्ह्यामध्ये एक घटना घडली, ती म्हणजे 6वीच्या शाळेत शिकणारी मुलगी, अल्पवयीन मुलगी, अतिशय लहान मुलगी जी 6वीला शाळेत शिकते, त्या मुलीवरती एका अज्ञात इसमाने ॲसिड हल्ला केला. तिच्या चेहऱ्यावरती ॲसिड फेकलं. आता हा व्यक्ती कोण होता, काय होता तो तर शोधण्याचा विषय आहे, पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल. पण 6वीच्या लहान मुलीच्या चेहऱ्यावरती जेव्हा ॲसिड टाकलं तेव्हा ती जी तिच्या वेदना आहेत त्या आयुष्यभरासाठी राहिल्या. त्या जखमा आता ती ज्या वेदनेतून चाललेली आहे ह्या आपण शेअरसुद्धा करू शकत नाही. एवढा कठीण प्रसंग चालू आहे की आता म्हणजे ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती, मुलीबाळींवरती असे प्रसंग येणं आणि आपले सत्ताधारी जे गृह मंत्रालय हातात घेऊन बसलेले आमचे CM आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब, यांनी खरं तर पोलिसांना काही आदेश पारित केले पाहिजेत. पण त्यांना आपल्या विधानसभामध्ये कुठला विषय महत्त्वाचा वाटतो तर धर्माचा विषय जो चर्चेला आहे सध्या. त्यानंतर आज एक बातमी येते नाशिक जिल्ह्यातून. तिकडे एक भोंदू बाबा, त्याला नाशिकच्या क्राईम ब्रांचने आता अटक केलेली आहे. त्याचं नाव म्हणजे कॅप्टन उर्फ अशोक खरात. हा भोंदू बाबा तुम्ही मागील काही 1 वर्षापूर्वी तुम्ही एकनाथ शिंदे साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, आपल्या रुपाली चाकणकर या सगळ्यांसोबत त्या भोंदूबाबाचे फोटोज आहेत. कारण हे सगळी माणसं म्हणजे मोठे मोठे नेते मंडळी ह्या भोंदूबाबाच्या दर्शनासाठी जातात. आता ह्या बाबाला जो अशोक खरात आहे त्याला क्राईम ब्रांचने रेड टाकून त्याला अटक केली. जेव्हा त्याच्या ऑफिसवरती रेड पडली ना त्यावेळेला त्याच्याकडे असंख्य असे फुटेज सापडले. त्याच्या एका पेन ड्राईव्हमध्ये 58 अश्लील व्हिडिओज सापडले. त्याच्यामध्ये काही व्हिडिओज बलात्काराचे सुद्धा आहेत. विचार करा तुम्ही. असा हा अशोक खरात ह्याच्या दर्शनासाठी आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्यांच्या दर्शनासाठी जातात. त्यांचे फोटोज आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे त्यांच्यासोबत फोटो आहे. विशेष म्हणजे मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की आमच्या महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पादुका डोक्यावर घेतलेल्याचे फोटोज आहेत. विचार करा तुम्ही ह्या विषयाचा. म्हणजे राज्य महिला आयोग ह्या बाबांचा आपल्या मुलीबाळींवरती, आपल्या आया बहिणींवरती इतका प्रसंग चालू आहे, इतका
छळ करतानाचे गोष्टी आपल्याला रोजच्या दिवसाला येतात कानावरती. आणि ह्या बाबांच्या पादुका आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या डोक्यावरती मिरवतात. म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी गोष्ट आहे. अशा ह्या चाकणकर मॅडमने राजीनामा द्यावा. कारण तुमची ती लायकी नाही आहे की तुम्ही राज्यातल्या महिलांना कोणत्या न्याय देऊ शकताय. ही तुमची लायकी नाही आहे. आज 58 व्हिडिओज जर त्या पेनड्राईव्हमध्ये क्राईम ब्रांचच्या युनिटला सापडलेले आहे, तर त्याच्या बियॉन्ड आणखीन काय काय ह्या बाबाने केलं असेल हे चाकणकर मॅडमला नक्कीच माहिती असेल. तर मला असं वाटतं ह्या बाबाला जसं पकडलं आहे ना, तसे हे जे नेते मंडळी त्यांच्या दर्शनाला जात होते ना, त्या सगळ्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. कारण ह्या नेते लोकांनी एकेका बाबाच्या दर्शनाला जाऊन त्याला VIP बनवलं आहे. आणि प्रत्येक वेळेला हे नेते मंडळी बाबांवरती करोडो रुपये खर्च करून लोकांच्या दर्शनासाठी त्यांना आणून बसवतात. आणि लोकांना फक्त बाबा वेडे केलेले आहेत. जिकडे बघावं तिकडे हा बाबा तो बाबा करोडो रुपये खर्च करतात आणि लोक स्वतःचं घरदार विसरून त्यांच्या दर्शनाला जातात. म्हणजे लोकांनी आहे ना, आपल्यावरती जे काही संकट आहे ते विसरून फक्त बाबाच्या दर्शनाला जावं. हे फक्त ह्या नेत्यांना, ह्या मंत्र्यांना आजही पाहिजे. म्हणजे हा फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणतो, आपल्याला संतांचा वारसा लाभलेला आहे असं आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळेला आपले जे नेते मंडळी आहे, ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राचा कारभार सोपवलेला आहे, असे नेते मंडळी ह्या बाबांच्या पाया पडताना दिसतात. ह्या बाबांच्या म्हणजे विचार करा, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणजे ज्या बाबावरती आता इतके बलात्कारासारखे गुन्हे असताना रुपाली चाकणकर मॅडमने याचं उत्तर दिलं पाहिजे. ह्या गोष्टीचं त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. तुम्ही आमच्या महिलांना न्याय देणार? तुमची पात्रताच नाही आहे. या रुपाली चाकणकरला लगेच ह्या पदावरून भारमुक्त केलं पाहिजे जर तुम्ही हे विषय हँडल करू शकत नाही. कारण आता रिसेंटलीच बरेच विषय झालेले आहेत. पुण्याच्या एका विवाहित महिलेला ज्या प्रकारे आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, किंवा पुण्याला 3 मुलींना ज्या प्रकारे पोलिसांनी त्रास दिला, कुठेही महिला आयोगाची रुपाली चाकणकर दिसत नाही, कुठल्याही गोष्टीत दिसत नाही. पण मुख्यमंत्र्याच्या बायकोविषयी कोणी एखादं कमेंट पास केलं तेव्हा मात्र रुपाली चाकणकर मॅडम बोलतात. आणि आता एवढा मोठा विषय झाला. आता आपल्या 6वीतल्या लहान मुलीवरती एका इसमाने ॲसिड हल्ला केलेला आहे. त्या बाबतीत अजून रुपाली चाकणकर काय करणार आहेत? किंवा आता ह्या अशोक खरातचे जेव्हा सगळे पुरावे भेटलेत आणि आता तो अटकेमध्ये आहे, याच्यावरती रुपाली चाकणकर उत्तर द्यायला बांधिलेत की तुम्ही ह्या बाबांच्या इथे कशाला जात होतात, काय करायला जात होतात, तुम्ही त्यांच्या पादुका डोक्यावर घेण्यापर्यंत. म्हणजे काय झालं माहिती आहे का, देवाची आपले जे देव आहेत ना, त्यांना आपण बाजूला ठेवलं आहे आणि आपण ह्या बाबांच्या चरणी मस्तक ठेवत चाललो आहे. हे बाबा हे आपल्याला ज्ञान देणार आहेत. आपल्या महाराष्ट्राला इतकी मोठी पार्श्वभूमी मिळाली, छत्रपतींचे विचार ऐका तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचा, संत कबीरांचे दोहे ऐका, संत तुकाराम आहेत, संत एकनाथ आहे, नामदेव आहे, किती आपल्याला वारसा भेटलेला आहे. आपण त्यांना वाचलं पाहिजे. ह्या बाबांच्या पायी तुम्ही मस्तक ठेवता, ह्यांच्या चपला आपल्या डोक्यावरती घेऊन मिरवता. म्हणजे चीड आणण्यासारखी गोष्ट आहे. बघा कसं वाटतंय. विशेष म्हणजे आपले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, म्हणजे ज्यांच्या हातात महाराष्ट्राची आपण धुरा देतो, रोजच्या दिवसाला त्यांचे काही ना काही कांड हे आपल्या समोर येत आहेत. आत्ता काल परवा आमच्या मीरा भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता त्यांनी एका VIP बाबाला आणून बसवलं होतं. जेव्हा देशावरती इतकं मोठं संकट आलेलं आहे, जेव्हा ॲबस्टेन फाईलचा विषय एवढा मोठा असताना, आपल्या देशावरती एवढं मोठं संकट आलेलं असताना, लोकांच्या सिलेंडरसाठी लांबच लांबा रांगा असताना, त्यात बिल गेट्स एक विषय करतोय, हे सगळं असताना त्यांची नीती आहे की लोकांनी हे सगळे विचार बाजूला ठेवायचे आणि लोकांनी फक्त डोळ्यावर पट्टी बांधून जो बाबा येईल त्याच्या दर्शनासाठी रांगच रांग लावायचे. म्हणजे कुठेतरी देवाचं वर्चस्व आपण कमी करतो आहे आणि ह्या भोंदू बाबांना आपण जास्त भाव देत चाललेलो आहोत. तुम्ही बघा ना, जर अयोध्येला जेव्हा राम मंदिर बनलं, जे ग्राफिक व्हायरल झालं ते कसं झालं की नरेंद्र मोदी स्वतः हाताला धरून प्रभू श्री रामचंद्राला अयोध्येच्या मंदिरात घेऊन जातात.
म्हणजे बघा, देवाची किंमत आपण कमी कमी करत चाललो आहे आणि ह्या बाबा लोकांना आपण डोक्यावरती घेत चाललो आहे. अजूनही मला असं वाटतं की या महाराष्ट्रातल्या जनतेने तरी निदान, महाराष्ट्राने कायम देशाला जगाला दिशा दिलेली आहे, आपण तरी या भोंदूबाबांच्या ह्या कर्मकांडांमध्ये न फसता आपल्या मुलीबाळी आया बहिणी सुरक्षित ठेवा. तिकडे आपल्या आया बहिणींना पाठवू नका. एवढं बोलून थांबते. विचार करा, जागरूक राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.